हा त्याच्यानंतर जाऊया आपण पाहतो या ठिकाणी आमचे डीजे मास्टर या डीजे मास्टर नितेशचे या व्यासपीठासमोर या डीजे मास्टर या त्याच्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर नितीन चला या लवकर त्यांच्या भूषण कंटिन्यू समोर बघ कॅमेरा इकडे त्यांच्या समवेत सन्माननीय रवींद्र तुर्वे साहेब उपस्थित आहेत यांना विनंती करतो की व्यासपीठासमोर यायचं आहे मी सौरभ गारे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचंय त्याच्यानंतर जाऊया आम्हाला 4 दिवस पंचांची भूमिका या की रोहिदास पवार व्यासपीठासमोर या रोहिदास पवार 4 दिवस पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली त्यांना सन्मानित केलं जात आहे धन्यवाद रोहिदास त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय शेखर लोंगले साहेब उपस्थित आहेत यांना सन्मानित करण्याची विनंती अजय घारे यांना करतो शेखरजी लोंगले शेखरजी लोंगले साहेबांना सन्मानित केलं जाते अजय घारेंच्या माध्यमातून आपण पाहतोय मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक त्याच्यानंतर आपण पाहतोय 4 दिवसात ज्यांनी आपल्याला पंचांची भूमिका अतिशय उत्तमरित्या पेलावले ते आमचे सचिन राऊत या व्यासपीठावर त्यांच्या समवेत आमचे स्कोरर अपडेटर आणि पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले ते निकेश राऊत यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती भूषण गारे यांना करतो त्याच्यानंतर अतिशय खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर आजच्या दिवसात कॉमेंटेटर उपलब्ध होईल का नाही असं वाटलं नव्हतं परंतु प्रियांशु बाबरे येथे उपस्थित झालेत मनापासून आभारी आहे प्रियांशु तुमचा आमच्या शब्दाला आज मान दिलात तुम्ही कारण जवळजवळ 2चा आकडा पार झाल्याच्या नंतर आमची एंट्री झाली आहे या प्रियांशु बाबरे आशिष गारे यांना विनंती करतो की प्रियांशु बाबरे यांना सन्मानित करायचं आहे वेल प्ले त्याच्यानंतर आमचा घरचा स्कोरर सौरभ या आपण व्यासपीठासमोर आपलं सुद्धा मनापासून कौतुक अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन होतं त्याच्यानंतर रमेशजी गारे साहेब यांना विनंती करतो का आपण व्यासपीठासमोर यायचंय त्यांना सुद्धा सन्मानित करायचंय रमेशजी गारे त्याच्यानंतर जाऊया आपण आमचे मित्र हॅलो या 4 दिवसाच्या शृंखलेसाठी ज्यांनी आतोनात मेहनत करून मोलाचे योगदान दिले असे संदीप दादा बडेकर समालोचक बोराडे समालोचक यांचं घारे ब्रदर्स कमिटीतर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात येत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा त्याच्यानंतर जाऊया बक्षीस समारंभाकडे आपण जाणार आहोत हा नक्कीच रोशन घारे तिकडेच जाणार सन्माननीय मनोज गारे येथे उपस्थित आहे त्यांना विनंती करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला वन अँड ओनली ज्याने मात्र अग्री धमाका बडवलला धावांपासून वंचित तर ठेवलाच परंतु फटक्यांवरती फटके करणारा फलंदाज 7 चेंडू 19 धावांची रणनीती आखणारा प्रशांत या प्रशांत आपण व्यासपीठावर
जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय बेस्ट फिल्डर कडे जाऊया आपण. आणि या बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरलाय ज्याने मात्र या मैदानात आतोनात मेहनत घेऊन आपल्या संघाला विजयी पथावरती नेण्याचा प्रयत्न केला. तो खेळाडू कालभैरव मालेगाव संघाचा ज्याने गतवर्षी कर्जत प्रीमियर लीग गाजवली अमोल भोईर. या अमोल भोईर व्यासपीठावर. सन्माननीय पंढरीनाथ गारे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचंय. अमोल भोईर उपस्थित नाहीत. राजेंद्र भोईर ती ट्रॉफी स्वीकारतायत. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं या 4 दिवसात राजेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल भोईरला ही ट्रॉफी प्रदान केली जाते. धन्यवाद राजेंद्र. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे डेस्क ऑपरेटर मंत्रालयाचे संकेत कांबळे साहेब उपस्थित आहेत. विनंती आपण व्यासपीठासमोर यायचंय. आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. साहेब चूक भूल झाली असली तर माफी असावी. समालोचक आहेत जीभ घसरते कधी कधी. हास्यास्पद वातावरण तयार करावंच लागतं शंकाच नाही त्याच्यात. कारण सामने आहेत स्पर्धा आहेत. स्पर्धा आता विसरायच्या असतात. मैदानातच फक्त अटीतटीची लढत. त्याच्यानंतर जाऊया बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समनच्या रूपात खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल या मैदानावरती ज्या संघाकडे आतोनात पाहिलं गेलं होतं आशा होती बऱ्याचकरांना कर्जतकरांना की आज संघ टॉप 1 मध्ये पाहायला मिळेल. परंतु घडलं वेगळंच. आणि सेमीफायनलचा थरार दुसरी सेमीफायनल आणि दुसऱ्या सेमीफायनल मधून परास्त व्हावं लागलं होतं श्रीपती बाबा उमरोली संघाला. समालोचन करताना वारंवार म्हणत होतो ज्याच्या ताकद आहे कुवत आहे असा फलंदाज अंतिम सामन्यात थोडंसं खेळता आलं नाहीये. परंतु बादशाह ठरलाय तो म्हणजे बॅट्समनचा दिलीप लोंगले. या आपण व्यासपीठावर. दिलीप लोंगले या व्यासपीठावर या कोणीतरी ट्रॉफी स्वीकारा. सन्माननीय पदम गारे आणि सचिन लोंगले यांना विनंती करतो की आपण ती ट्रॉफी देण्यासाठी यायचे. वेल प्ले दिलीप लोंगले मनापासून आभारी आहे. वाटलं तर आकाश लोंगले पण पटके मारतील. नाराज केलाच. त्याच्यानंतर जाऊया बॉलर कडे. हे जरा आवाज द्या कोण बॉलर असेल रे. आकाश गायकरचं नाव येत आहे. अजून शुभम नाईक. अजून सिद्धार्थ पवार. अरे बोला फटाफट. गणेश गारे. चौघा पण बाजूला ठेवा. बेस्ट बॉलरच्या रनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय चांगल्या प्रकारचे हुकमी एक्का ज्याला म्हटला जात होता तो आगरी धमाका बडवाल संघाचा गजानन. दिनेश बुंदाटे आणि त्याच्या समवेत दिनेश बुंदाटे उपशाखा प्रमुख यांना विनंती आहे की आपण ट्रॉफी प्रदान करायचे. जयराम लोंगले यांच्या समवेत. दरम्यान नक्की शेवटचा क्षण आहे. आपण जाणार आहोत गजानन कडे. आपण पाहतोय गजानन वेल प्ले. तुमच्या कामगिरीबद्दल मनापासून शुभेच्छा असतील. परंतु गजानन या अंतिम टप्प्यात वाटचाल करताना खऱ्या अर्थाने मी पाहिला दुसऱ्या दिवसाची सेमीफायनल तुम्ही खेळला गेलात ते म्हणजे कालभैरव मालेगाव संघासमोर. त्याच्या समवेत खेळताना असं वाटलं होतं की कालभैरव मालेगाव संघ आगेकूच करताना दिसेल. परंतु मी नक्कीच थोडंसं विषयाकडे जाईल कारण संपूर्ण दिवसभर कालभैरव मालेगाव संघ खेळताना दिसला. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशमध्ये आलात आणि सामना विजय पथावरती नेलात. अंतिम सामन्यात दखल दिले. परंतु आजच्या दिवसात असं काय घडलं जेव्हा फ्रेशमध्ये आले आणि मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. कारण काल आम्ही रनिंग मध्ये खेळत होतो म्हणून आमची बॉलिंग बॅटिंग चालत होती. आज आम्ही उशिराने आलो म्हणून आमचे बॉलिंग बॅटिंग चालली नाही. वेल प्ले. नक्कीच गजानन पुढील वाटचालीस शुभेच्छा. हेच खरं सूत्र आहे मित्रांनो. सामना अगोदर पासून ज्याने बघितला ना प्रत्येक खेळाडूची माहिती घडते आणि त्याच्यात मात्र आखणी केली जाते.
षटकारांच्या बक्षिसांकडे जाऊया. फायनल मॅचची षटकारांची बक्षिसे देऊया आपण. प्रशांत आपल्याला 3 षटकारांना पारितोषिक आलंय आणि शुभम आपल्याला 2. मला वाटतं ही पारितोषिके संकेत कांबळे साहेबांकडून आणि त्याच्यानंतर मात्र कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्याकडून 500 रुपयांचे ते पारितोषिक देण्यात आलेलं आहे. संकेत या आपण स्वतः द्यायचे ते पारितोषिके. दोघांनी घ्यायचे ते आणि हे उपसभापती साहेबांचे पारितोषिक प्रदान करा. वेल प्ले. आपण पाहतोय पुढील वाटचालीस नक्कीच शुभेच्छा. 70-70 टी शर्ट प्रदान केलेत मोपाडा संघाने. एकता क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. वेल प्ले. त्याच्यानंतर जाऊया आपण चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला पारितोषिकाकडे. दरम्यान नक्कीच एक थोडंसं चुके राहून जाते. मान्यवरांना विनंती करेल खरोखर मी या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे यांना विनंती करेल सगळ्या ऑलराऊंडरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मी म्हणेल ऑलराऊंडर खरं म्हणायला गेलं तर जे होते बाउंड्री लाईनवरती त्यांनाच म्हणेल. सध्या क्रिकेटरला नाही म्हणणार, कारण ज्यांच्यामुळे स्पर्धा पार पडली गेली 4 दिवसाच्या आतूनात मेहनत आणि सगळ्या व्हॉलेंटियरच्या मदतीने एकाचा सत्कार करा अशी विनंती करतो. आणि तो सत्कार मूर्ती असेल साहिल. या साहिल व्यासपीठासमोर सगळ्या व्हॉलेंटियरच्या वतीने हा सन्मान दिला जातोय. क्या बात आहे. साहिल गारे याला संस्कृत गारे यांच्याकडून साहिल मते याला 100 रुपयांचं पारितोषिक शंकर संस्कृत गारे यांच्याकडून. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी लोंगले साहेब आणि अरविंद गारे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की व्यासपीठासमोर यायचं आहे. आणि या शिवसेना चषक 2018 पर्व गारे ब्रदर्स आयोजित ही शृंखला आणि याचा मानकरी ठरला आहे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजे कालभैरव मालेगाव संघ. या कालभैरव मालेगाव संघाचे प्रतिनिधी राजेंद्र भोईर उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. दरम्यान नक्कीच जाऊया. वेल प्ले राजेंद्र. त्याच्यानंतर जाऊया 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कोणे. चला मग श्रीपती बाबा उमरोली संघ 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि पारितोषिक देण्यासाठी चला या दोन्ही मान्यवर पुनश्च संदीप लोंगले आणि अरविंद दिनेश बुंदाटे पंढरीनाथ गारे या आपण पण चला चला त्वरित. दिनेश बुंदाटे पंढरीनाथ गारे. डॅनी लोंगले या. डॅनी लोंगले पारितोषिक घ्यायला या. वेल प्ले. नक्कीच जाऊया. आकाश गायकर. या ठिकाणी आपण पाहतोय राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शिवाजी दादा कराले तथा माणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. विनंती करेल व्यासपीठासमोर यायचं आहे आणि त्यांच्या समवेत दोघे या. कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान केली जाते आणि 2य क्रमांकाचा मानकरी ठरला. या शृंखलेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या संघाच्या नावात एक धमाका पाहायला मिळतो तो म्हणजे आगरी धमाका बडवाल. या आगरी धमाका बडवाल धन्यवाद डीजे.
अजय घारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचंय. आता जाऊया मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज घ्यायची ना, नको असेल तर सांगा. जाऊया मॅन ऑफ द सिरीजच्या मानकऱ्याकडे. कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मित्रांनो? कालभैरव मालेगाव कोण असेल? गेले घरी. त्याच्यानंतर श्रीपती बाबा उमरोली, आकाश गायकर असो. त्याच्यानंतर मोपाडा संघ, अजून कोण राहिलंय का? जाऊया चला. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय वन अँड ओनली, ज्याला मात्र मैदानाचा राजा म्हटला जाईल असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स मोपाडा संघाचा शुभम. अंतिम क्रमांकाकडे जाईल, परंतु आता मात्र शुभम तुमच्यासाठी नक्कीच येईल तुमच्याकडे. शुभम, अचानकचं मैदान बऱ्याचशा समालोचकांची, बऱ्याचशा खेळाडूंची इच्छा असते, जे आमच्यासाठी सुवर्ण भाग्य समजलं होतं. अचानकचं मैदान आमच्यासाठी सुद्धा लाभलं गेलं, परंतु वेळ नसतो अशा स्पर्धा पाहण्यासाठी, कारण कॉमेंटेटर एकदा गुंतले तर गुंतलेच असं गणित आहे. काय म्हणशील आमच्या या स्पर्धांबद्दल आणि तुमच्या अचानकच्या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धांबद्दल? खरं तर आयोजन अचानकपेक्षा चांगलं आहे आणि यूट्यूब लाईव्ह पण आहे आणि चांगलं वाटलं, बरं वाटलं एकदम. आणि खरं तर टीमने मला भरपूर सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत आहे. आणि खरं तर माझे मामा, मोठे मामा भरपूर सपोर्ट केला त्यांनी मला, मी आज इथपर्यंत आहे. धन्यवाद. शुभम हा होता शुभम, आपण पाहतोय मोपाडा संघाचा. आणि जाऊया मित्रांनो, आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम क्षणाचा मानकरी ठरला आणि अंतिम ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठावरती सर्व मान्यवर. जगदीश डुले या आपण व्यासपीठावरती. सर्व मान्यवर चला आहेत, उपस्थित आहेत. अंतिम क्षणाचा मानकरी ठरलाय या गारे ब्रदर्स आयोजित शिवसेना चषक 2018 ट्रॉफीचा मानकरी आहे तो म्हणजे मोपाडा संघ. खाली बसा, चालेल. चला टीम पायऱ्यांवर बसा. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा, क्या बात आहे. अरे आमचं युट्यूब लाईव्हचा राहिला, युट्यूब लाईव्ह वाल्याचा राहिला. धन्यवाद धन्यवाद. असो, परंतु एक शेवटचा सन्मान द्यायचा राहिलाय. थोडंसं कॅमेऱ्यावरती आणि लॅपटॉपवरती होते आमचे यूट्यूब लाईव्हचे मास्टर, यांचं मात्र येथेच स्वागत करण्याची विनंती करतो आयोजकांना. त्याच्यानंतर आजच्या दिवसातील हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो आणि सगळ्यांची रजा घेतो, कारण जर काही चुकलं असेल, माकलं असेल तर माफी करून घ्या. सगळ्यांचा आभारी आहे.